हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा 10th स्टँडर्डचा मेटॅलर्जी हा टॉपिक बघतोय. इन प्रिवियस व्हिडिओ लेक्चर वी हॅव सीन द पॉईंट अँड दॅट पॉईंट इज नथिंग बट वी हॅव सीन the two concentration method, concentration of the two method for the concentration of ore, and that two methods are nothing but the, I think the first one is the magnetic separation method and the second one is the froth flotation process. Okay, this two method is for the concentration of ore. See, what is the concentration of ore? All of you know that concentration means it is nothing but it is a simply removal of impurities or removal of gangue from ore. Impurities काय करायच्या? सेपरेट आउट करायच्या. त्याला काय म्हटलं जातं? तर कॉन्सन्ट्रेशन असं म्हटलं जातं. आपण 3 मेथड्स पाहिलेले आहेत. ओके, देर आर मेनली 4 मेथड्स फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. द फर्स्ट वन इज द सेपरेशन बेस्ड ऑन द ग्रॅव्हिटेशन मेथड. The second one is the this separation method based on the gravitation is again divided into two subtype. The first one is the, what is the first? Will-flatable method, and the second one is the I think hydraulic separation method. See, the second one is the magnetic separation method. The third one is the froth flotation process, and the fourth one is the very also important one, leaching. See, what is mean by leaching? Not bleaching, I say leaching. What is leaching? We are going to discuss in this video. पहा, आपण जी चौथी मेथड आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअरची, दॅट इज नथिंग बट दी लीचिंग. आता पहा, लीचिंग काय आहे? लीचिंग ही कॉन्सन्ट्रेशनची चौथी मेथड आहे. लीचिंग इट इज द फर्स्ट स्टेप फॉर द एक्सट्रॅक्शन ऑफ ओअर लाईक ॲल्युमिनियम, गोल्ड अँड सिल्वर. जे मेटल्स असतात कोणते? तर जे मेटलचे ओर असतात कोणकोणते? ॲल्युमिनियम, गोल्ड आणि सिल्वर हे जे आहेत यांच्या एक्स्ट्रॅक्शनची जी काही पहिली स्टेप आहे ती आहे लीचिंग. दी फर्स्ट स्टेप फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल ऑफ ॲल्युमिनियम, गोल्ड अँड सिल्वर इज नोन ॲज लीचिंग. समजलं काय सांगितलं मी? पहा, इट इज अ फर्स्ट स्टेप फॉर the extraction of metal like aluminum, gold and silver. ओके, ह्या 3 मेटल्सच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी जी पहिली स्टेप वापरली जाते अँड दॅट इज नथिंग बट दी लीचिंग. व्हॉट हॅपन ॲक्च्युली इन लीचिंग? पहा, लीचिंगमध्ये काय होतं? तर लीचिंग ही एक अशी प्रोसेस आहे की जो काही ओर असणारे विथ इम्प्युरिटीज, ओर विच इज प्रेझेंट अलॉंग विथ द इम्प्युरिटी, दॅट ओर इज सोक्ड इन सर्टन अमाऊंट ऑफ सोल्युशन फॉर अ लॉंग टाईम. काय केलं जातं? त्यामध्ये काय होतं? जो काही ओर आहे त्याच्यामध्ये गँग्यू पण असणार आहे. गँग्यू इज नथिंग बट दी इम्प्युरिटीज. ओके, दिस गँग्यू along with the ore, this all substances are soaked in a particular specific solution for a long time. हे केलं जातं. इट इज अ फर्स्ट स्टेप फॉर लीचिंग. हे झाल्यानंतर काय होतं? पहा, मी काय सांगितलं? इन लीचिंग फर्स्ट स्टेप ओर इज सोक्ड, ओर इज सोक्ड इन ए स्पेसिफिक solution for a long time. ओके, आता पहा, स्पेसिफिक सोल्युशन असणारे म्हणजे केमिकल रिॲक्शन होणारे तिथं. असं जेव्हा केलं जातं, हां, अलॉंग विथ दिस ओर इज कन्सिस्ट ऑफ ओर प्लस अ गँग्यू. गँग्यू मीन्स ऑल ऑफ यू नो दॅट इट इज द इम्प्युरिटीज. ओके, this impurities, removal of impurities is nothing but the concentration, and leaching is one of the method of concentration. concentration ची ही देखील एक मेथड आहे. पहा, याच्यामध्ये काय होतं? अशा सोल्युशनमध्ये जेव्हा ओर तो काय केला जातो? सोक केला जातो. द ओर इज डिझॉल्व. दी केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस इन बिटवीन. द केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस between the ore and
the soaked solution, between the ore and soaked solution. ओके, ह्या दोघांमध्ये रिॲक्शन झाल्यानंतर वन्स द केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस द ओर इज कम्प्लिटली डिझॉल्व इन दॅट सोक सोल्युशन. हा जो ओवर आहे हा काय होतो तर ओवर पूर्णपणे डिझॉल्व होतो. ओवर डिझॉल्व इन दॅट सोल्युशन. ओके, आता ओवर डिझॉल्व झाला, गँग्यू डिझॉल्व होईल का हो? कारण की गँग्यू म्हणजे कोण कोण असतं? सँड असते, सॉईल असते, रॉकी पार्टिकल्स असतात. हे त्याच्यामध्ये डिझॉल्व होतील का? हे डिझॉल्व होत नाही. इट बिकम्स अनडिझॉल्व और इट इज इनसोल्युबल इन दॅट सोल्युशन. सो दे रिमेन ॲज इट इज अँड सो दे कॅन बी इझिली सेपरेट आउट फ्रॉम दिस सोल्युशन. पहा, याच्यामध्ये काय होतं, जे ओर आहे हा पूर्णपणे सोक होतो आणि गँग्यू डज नॉट डिझॉल्व. इट इज insoluble in that, so it can be easily separated. ओके, हे समजलं? हे सगळं लीचिंग मध्ये होतं. व्हॉट इज अ लीचिंग? लीचिंग इज अ फर्स्ट स्टेप फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल लाईक ॲल्युमिनियम, गोल्ड अँड सिल्वर. तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारलं तर सांगता आलं पाहिजे लीचिंग हे कशासाठी होतं तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल तिथे केलं जातं. कोणकोणते? ॲल्युमिनियम, गोल्ड आणि सिल्वर. हे केल्यानंतर काय होतं ॲक्च्युअल लिचिंग जे होतं हे काय होतं, एक स्पेसिफिक काइंड ऑफ अ सोल्युशन घेतलं जातं. त्या सोल्युशनमध्ये तो ओर अलॉंग विथ दी इम्प्युरिटीज, जो काही गँग्यू बरोबर असणारा ओर आहे हा काय केला जातो, सोक केला जातो फॉर अ सर्टन अमाऊंट, फॉर अ लॉंग टाईम, फॉर 1 डे, फॉर 2 डे. पहा, ह्या ज्या काही केमिकल रिॲक्शन्स असतात ह्या केमिकल रिॲक्शन 1, 2 और 3 डेज, खूप साऱ्या डेजसाठी ह्या चालतात. ते तसं केल्यानंतर जे काही ओर असतो हा पूर्णपणे देर इज अ केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस और देर इज अ केमिकल प्रोसेस ऑकर and due to that chemical process the ore is completely dissolved in that soaked solution. okay, आणि ही जी काही प्रोसेस होते याला लीचिंग असं म्हटलं जातं. ओर कम्प्लिटली डिझॉल्व होणार आणि काय होणार आहे, जी गँग्यू पार्टिकल आहे, जी इम्प्युरिटी आहे, इट रिमेन ॲज इट इज. सो आपण काय करून घेऊ शकतो, विथ द हेल्प ऑफ फिल्ट्रेशन मेथड ते जे काही डिझॉल्व झालेलं सोल्युशन आहे ते आपण सेपरेट आउट करणार आणि ते जे काही अनडिझॉल्व पार्टिकल आहे म्हणजे जे काही गँग्यू आहे, जी काही इम्प्युरिटी आहे ती तशीच राहणार. सो आपल्याला ते इझिली सेपरेट आउट करता येतं. इट्स ऑल अबाउट दी लीचिंग. इट इज कॉल्ड ॲज लीचिंग. याला काय म्हणायचं, लीचिंग असं म्हणायचं. हे कधी वापरलं जातं तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर फ्रॉम ॲल्युमिनियम. सी दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर. बॉक्साईट हा जो ओर आहे याच्या प्रोसेससाठी काय केलं जातं, लीचिंग मेथड ही वापरली जाते. काय केलं जातं याच्यामध्ये तर याच्यामध्ये जो काही बॉक्साईट ओर आहे, दी फॉर्म्युला फॉर बॉक्साईट ओर इज, पहा, Al2O3 NH2. This bauxite ore is soaked in solution of aqueous NaOH or aqueous sodium carbonate. This process is known as leaching आणि ह्याची पर्टिक्युलर रिॲक्शन होते जेव्हा आपण डिटेल एक्स्ट्रॅक्शन ऑफ बॉक्साईट ओर बघणार आहे तेव्हा ही रिॲक्शन मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे. आत्ता फक्त एक्झाम्पल लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल ही जी मेथड आहे ही लीचिंग कोणासाठी वापरली जाते, फॉर दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर. या मेथडमध्ये काय केलं जातं, जो बॉक्साईट ओर आहे हा ॲक्वियस NaOH आणि ॲक्वियस सोडियम कार्बोनेटमध्ये डिझॉल्व केला जातो. हा बॉक्साईट ओर त्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये पूर्णपणे डिझॉल्व होतो आणि गँग्यू साईडला पडते. अशा पद्धतीनं दिस इज ऑल अबाउट दी लीचिंग. लीचिंग म्हणजे काय समजलेलं आहे. आता द क्वेश्चन इज अराईज दॅट व्हॉट इज मीन बाय ॲक्वियस. ॲक्वियस म्हणजे काय, पहा, जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम कार्बोनेट हे जे 2 सबस्टन्सेस आहेत याचं आपण वॉटरमधलं सोल्युशन तयार करतो. दी सोल्युशन ऑफ एनी सबस्टन्स इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर, दॅट सोल्युशन इज नोन ॲज ॲक्वियस सोल्युशन. ओके, लक्षात आलेलं आहे. दी सोल्युशन विच इज दी सोल्युशन ऑफ एनी सबस्टन्स विच इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर, दॅट इज नोन ॲज ॲक्वियस सोल्युशन. तशा सोल्युशनला काय म्हटलं जातं, ॲक्वियस सोल्युशन असं म्हटलं जातं. अँड इट्स ऑल अबाउट दी लीचिंग. सी द नेक्स्ट पॉईंट इन दिस टॉपिक इज, या टॉपिकमधला जो नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा तो असा आहे की इथं तुमच्या ज्या
कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर ह्या ज्या मेथड्स होत्या या सगळ्या संपलेल्या आहेत. जी चौथी होती ती लिचिंग होती, ती देखील संपलेली आहे. पहा, नाव वी आर गोइंग टू स्टार्ट द सेकंड पॉईंट ऑफ मेटॅलर्जी अँड इज नथिंग बट दी एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल याच्यामध्ये देखील आणखी सब पॉईंट्स आहेत. कोणकोणते आहेत तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ highly reactive metal, extraction of moderately reactive metal and extraction of less reactive metal. In that the extraction of highly reactive metal it again divided into 2 points. त्याच्यामध्ये कोणता पॉईंट दिलेला आहे तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम त्याचे 2 पॉईंट आहेत, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर आणि इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. काय बडबडले, समजले का नाही समजलं? 1 सेकंड. पहा, आपण आता जो पॉईंट पाहिला जाणार आहे तो आहे पॉईंट नंबर 2. ओके, कशाचा पॉईंट नंबर 2? मेटॅलर्जीचा. पहिला पॉईंट आपण कंप्लीट केला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. नाव द सेकंड पॉईंट इज दी एक्स्ट्रॅक्शन ऑफ ओर. ओके, एक्स्ट्रॅक्शन ऑफ ओर इट इज द सेकंड पॉईंट फॉर मेटॅलर्जी. आता हा पॉईंट सब डिवायडेड इंटू 3 पॉईंट्स. कोणते 3 पॉईंट्स तर जो पहिला आहे ओके, एक्स्ट्रॅक्शन ऑफ हायली रिॲक्टिव्ह मेटल इट इज अगेन सब डिवायडेड इंटू 2 पॉईंट्स. याच्यामध्ये जे आपण एक्झाम्पल बघणार आहे ते एक्झाम्पल आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. एक्स्ट्रॅक्शन ऑफ aluminum it is carried out with the help of 2 processes and that 2 processes are nothing but the first one is the concentration of bauxite ore. And the second one is the electrolytic reduction of alumina. Electrolytic reduction of alumina. First clear? Now extraction of ore मधला जो सेकंड पॉइंट आहे किंवा जो बी आहे तो आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल. Extraction of moderately reactive metal. And the third one is the or C, extraction of less reactive metal. ओके, पॉइंट समजले? नाउ आता आपण कोणता सुरू करतोय? एक्स्ट्रॅक्शन ऑफ ओर मधला जो एक्स्ट्रॅक्शन ऑफ हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे तो सुरू करतोय. सी व्हॉट इज अ पॉइंट? एक्स्ट्रॅक्शन ऑफ extraction of highly reactive metal हे पाहण्याआधी first of all we are going to discuss about what is mean by highly reactive metal. See, already we have seen reactivity series of metal. See, the metals which are present at the top of the reactivity series of metal, that metals are known as highly reactive metal. पहा, रिॲक्टिव्हिटी सिरीज आपण पाहिलेली आहे. या रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या जे वरच्या टॉपला जे असतात त्यांना हायली रिॲक्टिव्ह मेटल म्हणतात. जे मिडलला असतात त्यांना मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल असं म्हणतात. आणि जे खाली असतात ॲट दी बॉटम ऑफ दी रिॲक्टिव्हिटी सिरीज त्याला काय म्हटलं जातं? लेस रिॲक्टिव्ह मेटल असं म्हटलं जातं. सी, सो व्हॉट इज द डेफिनेशन फॉर हायली रिॲक्टिव्ह मेटल ती पहिल्यांदा आपण पाहूयात, नंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ हायली रिॲक्टिव्ह मेटल काय आहे हे पाहणार आहोत. सी, दी metals which are present at the top of the reactivity series that metals are known as highly reactive metal. See, what are the examples for highly reactive metal which we have already seen? पहा कोणकोणते आहेत तो एक्झाम्पल्स काय आहेत हायली रिॲक्टिव्ह मेटलचे? सोडियम,
पोटॅशियम, ॲल्युमिनियम, अजून कोणकोणते आहेत जे टॉपला येतात ते सगळे, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, ओके, ॲल्युमिनियम. These metals are known as highly reactive metal. Why they are called as highly reactive metal? Because they are vigorously reactive by any kind of a reaction. पहा ते लगेच रिॲक्ट होतात कशाने? बाय दी प्रेझेन्स ऑफ सॉइल और एअर, वॉटर अँड अदर सबस्टन्सेस. दे आर हायली रिॲक्टिव्ह. लगेच ते काय होतात? तो एअर, वॉटर, पोल्युशन, सॉइल यांच्याशी लगेच काय होते? त्यांची रिॲक्शन होते. देअरफॉर दिस मेटल्स आर नोन ॲज highly reactive metal, and one property of this highly reactive metal is to form cations, or the property for highly reactive metal is a electropositivity. त्यांच्याकडे टेंडन्सी कशाची असते? तर कॅटायन फॉर्म करायची टेंडन्सी असते. आता त्यांचं रिडक्शन इलेक्ट्रोलायसिस करायचं म्हटलं किंवा ह्या इलेक्ट्रोलायसिस नाही, जर का या हायली रिॲक्टिव्ह मेटलचं एक्स्ट्रॅक्शन करायचं म्हटलं तर त्या एक्स्ट्रॅक्शनसाठी इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ही मेथड वापरावी लागते. फॉर दी एक्स्ट्रॅक्शन ऑफ हायली रिॲक्टिव्ह मेटल द मेथड इज यूज्ड अँड दॅट मेथड इज नथिंग बट दी इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. काय करावं लागतं? तर इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. दिस मेथड इज यूज्ड for the extraction of highly reactive metal. ओके, फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही 12th स्टँडर्डमध्ये जाणार आहात तेव्हा तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा एक ब्रीफ टॉपिक आहे. त्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल आहे, इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड टू गेट मेटॅलिक सोडियम. हे एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये काय होतं तर एक्स्ट्रॅक्शन दिलेलं आहे. कोणाचं एक्स्ट्रॅक्शन दिलं आहे? हायली रिॲक्टिव्ह मेटल. आता पहा इथे मी एक मगाशी कन्सेप्ट बोलली होती. कोणती कन्सेप्ट? तर हे जे हायली रिॲक्टिव्ह मेटल असतात त्यांच्याकडे एक प्रॉपर्टी असते. कोणती प्रॉपर्टी? तर कॅटायन फॉर्म करायची. कॅटायन फॉर्म करतात म्हणजेच कोणती प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडं? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आता मी ते काही तुम्हाला दाखवत बसणार नाही कारण की ते आपण ऑलरेडी जेव्हा केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या तेव्हाच मी तुम्हाला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे याच्याबद्दल बोललेले आहे. ओके, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, वी हॅव ऑलरेडी सीन इन प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर्स. ओके, पहा तर जेव्हा ह्या हायली रिॲक्टिव्ह मेटलचं एक्स्ट्रॅक्शन करायचं असतं, विच मेथड इज यूज्ड? द मेथड इज यूज्ड फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ हायली रिॲक्टिव्ह मेटल अँड दॅट मेथड इज नथिंग बट दी इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोलायसिस ऑफ काय म्हणूयात? इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड. आता हे मोल्टन सोडियम क्लोराईड म्हणजे काय आहे याचा रेफरन्स तुम्हाला आत्ता 10thला नाही आहे, 12वीला गेल्यानंतर तो आहे. इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड टू गेट और टू फॉर्म मेटॅलिक सोडियम. ओके, ही जी रिॲक्शन होते पहा, ही रिॲक्शन कशी होते? ही रिॲक्शन इलेक्ट्रोलायसिस होतं म्हणजे इट इज ऑकर विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉनचं मायग्रेशन होणार आहे आणि तिथं इलेक्ट्रोलायसिस होणार आहे, ब्रेकडाऊन होणार आहे. काय ब्रेकडाऊन होणार आहे तर पहा, एक होते कॅथोड रिॲक्शन आणि द सेकंड रिॲक्शन इज ऑकर इज द ॲनोड रिॲक्शन. ऑन कॅथोड पहा काय सांगितलेलं आहे? मोल्टन सोडियम क्लोराईड सांगितलं आहे म्हणजेच काय आहे? NaCl2 आहे. ओके, सोडियम क्लोराईड. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर सोडियम क्लोराईड? NaCl2. हे जर का आपण घेतलं, मोल्टन सांगितलं आहे म्हणून मी तिथं काय घेतलं? NaCl2. दी कॅथोड रिॲक्शन इज ऑकर. काय होतं कॅथोडवरती तर पहा, कॅथोडवरती रिडक्शन होतं. आता रिडक्शन हे कोणाचं होतं? कॅथोड हा कसा आहे? नेगेटिव्हली चार्ज आहे. हां, सो त्याच्याकडं कोण अट्रॅक्ट होणार आहे? पॉझिटिव्हली चार्ज आयन्स. आणि ॲनोड हा कसा असतो तर हा पॉझिटिव्हली चार्ज असतो. मग ॲनोडकडं कोण अट्रॅक्ट होणार तर निगेटिव्हली चार्ज. आता सोडियम आणि क्लोरीन ह्या दोघांमधले पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज कोण आहेत आपल्याला माहिती आहे. सोडियमवरती प्लस चार्ज असतो, क्लोरीनवरती मायनस चार्ज असतो. सोडियमवरती जर का प्लस चार्ज असेल तर ऑब्वियसली इट इज अट्रॅक्टेड टुवर्ड दी cathode and if the chlorine contain negative charge it is obviously attracted toward the
anode because anode having a positive charge. So the reaction occur on cathode, reduction takes place. आता रिडक्शन होतं म्हणजे काय होतं तर there is addition of electron and on anode the oxidation takes place. What is oxidation? Oxidation means there is a loss of electron or removal of electron. So the cathode reaction becomes Na plus E minus, it gives sodium. Okay, this is known as a reduction. आणि सी आता आपल्याला काय लिहायचं आहे ॲनोडवरची रिॲक्शन लिहायची 2Cl twice of Cl. ओके सॉरी Cl2 आहे ना Cl2 gives twice of Cl minus plus 2 इलेक्ट्रॉन. ओके काय मिळणार आहे आपल्याला तर Cl2 मिळणार आहे. दिस इज नोन ॲज रिडक्शन अँड दिस इज नोन ॲज ऑक्सिडेशन. This reaction occur in case of extraction of highly reactive metal. इथं extraction of highly reactive metal मध्ये मी तुम्हाला काय काय सांगितलं तर सगळ्यात पहिल्यांदा हायली रिॲक्टिव्ह मेटल म्हणजे काय सांगितलं त्याची डेफिनेशन आपण पाहिली. आता यांना हायली रिॲक्टिव्ह मेटल असं का म्हटलं जातं हे मी तुम्हाला सांगितलं कारण की ते लगेच त्यांची रॅपिड आणि विगरसली रिॲक्शन होते. व्हेरी फास्टली आणि रॅपिडली रिॲक्शन होते विगरसली रिॲक्शन होते म्हणून त्यांना हायली रिॲक्टिव्ह असं मेटल म्हटलं जातं. कोणाबरोबरही ऑक्सिजन बरोबर असू दे म्हणजेच एअर बरोबर असू देत वॉटर बरोबर असू दे डायल्यूट ॲसिड्स बरोबर असू दे सगळ्यांबरोबर त्यांची रॅपिड रिॲक्शन होते. देअरफॉर दी मेटल्स विच आर कमिंग अंडर दिस कॅटेगरी इज नोन ॲज हायली रिॲक्टिव्ह मेटल. हे क्लिअर झालं. नाव ह्या जर का मेटलचं आपल्याला एक्स्ट्रॅक्शन करायचं असेल तर यांच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी वन मेथड यूज केली जाते स्टुडंट्स अँड दॅट मेथड इज नथिंग बट दी इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. ओके मग त्या इलेक्ट्रोलायटिक रिडक्शनमध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं. हे एक्झाम्पल तुम्हाला आत्ता 10thला डिटेल नाही आहे जेव्हा तुम्ही 12thला जाल तेव्हा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये हे एक्झाम्पल डिटेल आहे. व्हॉट काइंड ऑफ रिॲक्शन ॲक्च्युअल प्रोसेस व्हॉट इज अ डायग्राम हे सगळं तुम्हाला 12thमध्ये आहे. सो मग ते एक्झाम्पल आपण काय बघितलं इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराइड टू फॉर्म मेटॅलिक सोडियम अँड व्हॉट काइंड ऑफ रिॲक्शन ऑकर ऑन कॅथोड ऑन ॲनोड हे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. लक्षात ठेवायचं कॅथोड हा निगेटिव्हली चार्ज असतो ॲनोड हा पॉझिटिव्हली चार्ज असतो. निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन असतं. इफ इट इज अ निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्टेड टुवर्ड इट्स. इफ द ॲनोड इज पॉझिटिव्ह निगेटिव्हली चार्ज काय असतील ते याच्याकडे अट्रॅक्ट होतील. आणि इथं काय आहे इथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे. सो दिस प्रोसेस इज नोन ॲज रिडक्शन. देअरफॉर ऑन कॅथोड रिडक्शन इज टेक्स प्लेस ऑन ॲनोड oxidation is takes place because here is the loss of electron or removal of electron takes place. It's all about extraction of highly reactive metal. आता extraction of highly reactive metal मध्ये मी सगळ्यात पहिला पॉइंट काय लिहिलेला आहे पहा extraction of aluminium. Okay and this extraction of aluminium it is done with the help of two process and that process are nothing but the concentration of bauxite ore first and the second one is the electrolytic reduction. आता याच्याबद्दल आपण बोलणार आहे. फक्त मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन करून देणार आहे ॲल्युमिनियमची आणि ह्या दोन ज्या प्रोसेस आहेत आपण ह्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूयात कारण की ते तुमच्या डोक्यावरून जाईल. सो आपण बघूयात एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम बघताना याच्यामध्ये हे मी खालचं पुसते आणि हे क्लिअर झालं तुम्हाला. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियममध्ये आपल्याला दोन प्रोसेस बघायचे आहेत. पहा एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम बघताना हा जो पॉइंट आहे हा कशातला आहे तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ हायली रिॲक्टिव्ह मेटल. ओके दिस इज अ पॉइंट. त्यातला पहिला आपण एक्झाम्पल काय बघतोय तर ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्शन असं लिहूयात आपण. ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्शन. नाउ द सम बेसिक कन्सेप्ट और बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट ॲल्युमिनियम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ॲल्युमिनियम हा जो इलेमेंट आहे याचा ॲटॉमिक नंबर किती आहे हो ॲल्युमिनियमचा. द ॲटॉमिक नंबर फॉर ॲल्युमिनियम इज किती आहे 13. ओके ॲल्युमिनियमची बेसिक माहिती पाहूयात आपण. ॲल्युमिनियम ॲटॉमिक नंबर 13. ओके इट इज इन कलर द कलर ऑफ ॲल्युमिनियम इज सिल्वर व्हाईट.
कसा असतो कलर तर सिल्वर व्हाईट. ओके. atomic number 13 color silver white. See what about its electronic configuration? Electronic configuration for aluminum. See electronic configuration तुम्ही 8th standard मध्ये शिकलेला आहात, 9वीला पण शिकलेला आहात. If the atomic number is 13, the electronic configuration is 2, 8 and 3. See 2 plus 8, 10 plus 3, 10 plus 3, 13. Sorry, 2, 8 and 3. This is the electronic configuration. And what about the valency of aluminum? Valency means the electron present in the outermost shell of an atom, and here is the 3 electron. Therefore the valency of aluminum is the plus 3. समजलं? ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 13. कलर कसा आहे? सिल्वर व्हाईट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8 and 3. टोटल किती झाले? 13. सो लिहिलेलं आपण बरोबर आहे. अँड व्हॅलन्सी ऑफ ॲल्युमिनियम इज दी +3. नाव आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियममध्ये आपण हे बघणार आहे की ॲल्युमिनियम कोणत्या स्टेटमध्ये प्रेझेंट असतो. सी स्टुडंट्स, ॲल्युमिनियम इट इज व्हेरी हायली रिॲक्टिव्ह मेटल. सो इट इज डज नॉट फाउंड इन अ फ्री स्टेट, इट इज फाउंड इन अ कंबाईन स्टेट. ओके. हा कसा पाहायला भेटतो आपल्याला? तर कंबाईन स्टेटमध्ये पाहायला मिळतो, हा फ्री स्टेटमध्ये नसतो. आफ्टर ऑक्सिजन अँड सिलिकॉन दी ॲल्युमिनियम इज दी थर्ड हायली अबंडंट मेटल फाउंड ऑन दी अर्थ. अर्थवरती जो तिसऱ्या क्रमांकाचा जास्त प्रमाणात सापडणारा जो मेटल आहे हा कोणता आहे? सिलिकॉन. आणि ऑक्सिजन नंतर जो तिसरा सापडतो जास्त प्रमाणामध्ये हा कोण आहे? तर हा ॲल्युमिनियम हा आहे. ओके. सी दिस ॲल्युमिनियम इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दी बॉक्साइट ओर. व्हेरी 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 इम्पॉर्टंट वन. पहा, ॲल्युमिनियम इज or the concentration of aluminum done by the with the help of bauxite ore. Aluminum is extracted from bauxite ore. Okay, what is the formula for bauxite ore? Al2O3. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. Al2O3 NH2O. This is the formula for bauxite ore, and this bauxite ore contains 70% aluminum. This bauxite contains 70% aluminum and 30% of gangue. Gangue means impurity. ओके. ह्या इम्प्युरिटी कोणत्या कोणत्या असणार आहेत? सॅन्ड, सिलिका, आयर्न ऑक्साइड अँड आयर्न ऑक्साइड. ह्या काय असणार आहेत? गँग्यू असणार आहेत किंवा इम्प्युरिटीज असणार आहेत. सी आता हे पाहिलं आपण. आणि जे एक्स्ट्रॅक्शन केलं जातं ॲल्युमिनियमचं, इट इज डन विथ द हेल्प ऑफ 2 मेथड्स अँड दॅट आर I have already told you, and that is nothing but the concentration of bauxite ore, and the second one is the electrolytic reduction of aluminum. See, अशा पद्धतीने आपण 3 पॉईंट्स आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिले. द फर्स्ट वन इज दी व्हॉट इज मीन बाय लिचिंग. द सेकंड वन इज दी एक्स्ट्रॅक्शन ऑफ हायली रिॲक्टिव्ह मेटल. एक्स्ट्रॅक्शन ऑफ हायली रिॲक्टिव्ह मेटल म्हणजे आपण त्याचा डिटेल स्टडी केलेला आहे, काय आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ हायली रिॲक्टिव्ह मेटल. त्याच्यानंतर आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियममध्ये ॲल्युमिनियमची बेसिक माहिती आणि ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन कोणत्या 2 मेथडनी करायचं आहे हे आपण पाहिलेलं आहे. नाऊ विल स्टॉप हिअर अँड विल मीट इन दी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक्यू.